वेट लॉससाठीचा आणखी एक खूप कॉमनली विचारला जाणारा प्रश्न म्हणजे वजन कमी करत असताना आपल्याला आहारातून गहू घेणं हे पूर्णपणे बंद करायला हवं का? गहू घेत राहिल्यामुळं आपल्याला आपल्या वजन कमी करण्याच्या जर्नीमध्ये म्हणजे वेट लॉस जर्नीमध्ये अडथळे निर्माण होतात का? बरेच लोक आहारातून चपाती घेणं किंवा गव्हापासून बनलेल्या गोष्टी घेणं पूर्णपणे बंद करतात. तर गहू आहारातून पूर्णपणे बंद करण्याची गरज अजिबात नसते. गहू हे आपलं स्टेपल फूड आहे आणि ज्या लोकांना त्यापासून त्रास निर्माण होतात म्हणजे गव्हाचे पदार्थ घेतल्यानंतर काही ना काही प्रकारच्या आरोग्याच्या तक्रारी निर्माण होतात. उदाहरणार्थ घशात खवखव होणं, श्वास घ्यायला त्रास होणं, ब्लोटिंग होणं, मळमळ होणं, पुरळ होणं किंवा डायरिया, कॉन्स्टिपेशन यासारखे त्रास होणं किंवा इरिटेबल बवेल सिंड्रोम यासारखे त्रास ज्या लोकांना आहेत किंवा काही प्रकारचे ऑटो इम्यून डिसीजेस जसं की सिलेक डिसीजेस आहे किंवा ज्या लोकांमध्ये ग्लुटेनची सेन्सिटिव्हिटी आहे अशा लोकांनाच फक्त गहू बंद करण्याचा सल्ला दिला जात असतो. आणि ही सेन्सिटिव्हिटीसुद्धा बऱ्याच लोकांची काही काळापुरतीच मर्यादित असते. म्हणजेच आयुष्यभरासाठी गहू बंद करण्याची गरज लागते असं फार कमी केसेसमध्ये होत असतं. म्हणजेच हे रिस्ट्रिक्शन्स फक्त काही काळापुरते तात्पुरते असतात. त्यामुळे ज्या लोकांना अशा प्रकारचे कुठलेही त्रास नाहीत अशा लोकांनी वेट लॉसवर असताना सुद्धा गव्हाचा वापर बंद करण्याची गरज अजिबात नसते. जर तुम्ही तुमच्या आहारातून गहू पूर्णपणे बंद करत असाल तर त्यामागं योग्य कारणं आहेत का याचा नक्की शोध घ्या. त्यामुळे कुठलंही ठोस कारण नसताना सोशल मीडियाच्या प्रभावामुळं किंवा चुकीच्या काही मार्केटिंग टेक्निक्समुळं तरी आपण ही गोष्ट करत नाही आहोत ना याचा शोध आपण घ्यायला हवा.